महत्वाची बातमी, चिंचपोकळीत आग लागल्याची घटना घडलेली आहे। चिंचपोकळीत निर्मल पार्क परिसरात आग लागल्याची घटना आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। उच्चभ्रू अशी ही इमारत आणि या ठिकाणी शेवटच्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडतीये। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आगीचं नेमकं काय कारण आहे? लागली आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र भायखळ्यातील निर्मल नगरमध्ये सायन्सच्या इमारतीला ही आग लागलेली आहे। एकूण 57 माळ्याची ही बिल्डिंग आहे आणि एकूण 42व्या माळ्यावरती आग लागली असल्यामुळे कुठेतरी अपुरी यंत्रणा पडते अशा प्रमाणाचे चित्र पाहायला मिळते। मात्र आगीवरती तात्काळ नियंत्रण मिळवण्यामध्ये यश मिळताना पाहायला मिळतंय। एकूणच मुंबई महानगरपालिका तसेच बीएसटी असेल, बीएमसीचे कर्मचारी असतील, पोलीस असतील आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सोबत अँब्युलन्स सुद्धा त्या ठिकाणी घेऊन गेल्यात। अद्याप कोणतीही जखमी असल्याची माहिती समोर आलेली नाहीये। मात्र लवकरच आगीवरती नियंत्रण मिळवून त्या ठिकाणी जे कुलिंग ऑपरेशन आहे ते सुरू करण्यात येणार आहे। मात्र याचा फटका कुठेतरी ईस्टर्न एक्सप्रेसला बसताना पाहायला मिळतोय, कारण आग भडकत असल्यामुळे बिल्डिंगला असलेल्या काचा या खाली पडताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा रोखल्यामुळे कुठेतरी भायखळ्यावरून जे दादरच्या दिशेने जाणारी वाहतूक आहे ती ठप्प झाल्याचं पाहायला मिळते। लागली या इमारतीत कोणी अडकलंय का, घरात कोणी होतं का, या सगळ्या संदर्भात काही अपडेट? प्राथमिक चौकशी सुरू झालेली आहे। दरम्यान आग कशी लागली, कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती पोलीस आणि पालिका कर्मचारी आहेत ते घेत आहेत। त्याचबरोबर कोणीही जखमी झाल्याची माहिती नाहीये, कोणीही जखमी झालं नाहीये। मात्र आर्थिक नुकसान जे झालेलं आहे, कोणीही या घरामध्ये अडकलं असल्याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाहीये। मात्र आग लागल्यानंतर सुखरूप सर्वजण बाहेर पडल्याची माहिती समोर आलेली आहे। निश्चित, साधारणतः अग्निशमन दलाच्या किती गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवणं आव्हानात्मक आहे की या सगळ्या संदर्भात प्रयत्न केले जात आहेत मोठ्या प्रमाणावर? काय अपडेट पोहोचतंय? नक्कीच 5 ते 6 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम हे अंतिम टप्प्यात येताना पाहायला मिळतं। या इमारतीमध्ये खरं तर फायर सिस्टीम सुद्धा लावली होती आणि ती कार्यरत असल्यामुळे कुठेतरी लवकरात लवकर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोयीस्कर पडतंय। त्यामुळे एकूणच जे अग्निशमन दलाचे यंत्रणा आहेत, ज्या 21व्या माळ्यापर्यंत जी पाण्याचे फवारे मारण्याची मशीन आहे ती सुद्धा मशीन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे अग्निशमन दल दोन्ही बाजूने प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। निश्चित, धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। 21 मजल्याची ही इमारत आहे आणि आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। पण या इमारतीला बाहेरच्या बाजूने काचा असल्यानं आग लागल्यानंतर या काचांचे तुकडे इतरेतर पसरताना दिसत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।